तर नमस्कार मंडळी, मी आर्यन कवठाळे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या एका नवीनशा व्लॉगमध्ये. तर कसं काय सगळी बरी आहेत ना? बरेच राहा, आजार बिजार पडू नका. इकडं मम्मीने त्यांनी कुरडई करायचा घाट घातलेला. इकडं बघा, आता पाणी उकळत ठेवलेलं आणि तिकडं आई तो चिकाचं पातीला मला मागत होती आणि तिथं इकडं चिकाचं पाणी पण ओतून घेतलेलं मम्मीने. आणि आरनवण ती येत. आणि इकडे बघा, आता मी ते हातरून पण घेतलेलं खाटावरती आणि इथं आई तर चिकाचा पाट्याला घेऊन गा बस. बघा ना, असं कर तो का आई. ही आहे माझी मम्मी, तुम्ही तर ओळखतच असता. बघ ना इकडं, ही नेट हातरलेली आम्ही. नेटने काय होतं, ते पटपट निघतात असं वाटतंय. आणि इथं आता ते चीक हाटायचा होता, तर त्याला आई आणि ते सगळे आलेले आणि ते आता मग आई चिक होतील. आता बघा, पप्पांनी साईडने धरलेलं आणि मम्मी हटणार होती चीक. बघा, आई आता हलवून घेते पहिल्यांदा. थोडं वरतून बघितलं झालंय का नाही. आईने झालेलं. आता ते चिक हटायचं काम चालू आहे बघा. पप्पा, मम्मी, आई आता चिक हटतायत. ते आई सिनियर आचारी, मम्मी ज्युनियर आचारी. आज होता मंगळवार म्हणजेच धुलीवंदन आणि आज सूर्यग्रहण पण होतं. सिनियर आचार्याला ज्युनियर आचार्य भेटला. आणि इथं बघा, आता आईने ते पातेल्याला धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी त्याच्यात ओतलेलं आहे बघा. मम्मी इथं ते करत होती, चेक करत होती. आणि मला तर काय कामच नव्हतं व्हिडिओ काढायशिवाय, कारण मी व्हिडिओज काढतो, बाकी कामच काय. आर बघा मजेच आलं लुडबुड करायला आणि मम्मीला दूर लागत होता लय. आणि आता धरलंय बघा. आता त्या चिकला ते करायला ठेवायचं होतं वाटतं शिजायला. आता शिजायला थोडं हातलं मम्मीने आणि आता शिजायला ठेवणं आता चिक तो का. आणि तेवढ्यात मी इकडं मावली पैसे आलो. मावली बघा नाटक करतोय, तर नाटक करण्याशिवाय येतच का. आणि ही माहिती बघा, तर काय नाटकीची. आणि पटू. आणि इकडं आता सगळं झालेलं नेता बघा, मम्मी करत होती आणि इकडं आई भरून देत होती आणि पप्पा बघत होते. आणि इकडं मम्मी ती काढून घेत होती ते सामान, त्यातलं चिक तो शिजलेला होता. आणि इकडं बघा मम्मी बघा येतं. आणि इकडं बघा आई बघा कशी समजवत होती कसं करायचं नीट. आईने पण करून बघितलं 3. पप्पा आईला म्हणत होते एका ह्याच्यात 3 कोरड्या करायच्या असतात, पण 2च झाल्या आईकडून. आई म्हणली मी ते केलेलं. आणि इकडे बघा आता आपल्या कोरड्या झालेल्या आणि मी व्हिडिओ शूटिंग करत होतो. आणि इकडे बघा मध्ये जे काय का ते सांडगं आहे. म्हणजेच तुम्हाला कोरड्या नसून खायचं ना, तुम्ही सांडगं तळून खा. तुम्हाला का आपला व्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.